यांना देखील पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे। कुमारी गटातील अंतिम सामना झालेला विजेता ठरलेले महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रा कुमारी गट मुली पश्चिम विभाग हार्दिक अभिनंदन। उपविजेता अंतिम उपविजयी कुमारीगट मुली पूर्व विभाग स्नेह विकास SIS क्रमांक 2 भाग घ्यावा। स्नेह विकास SIS व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय समीर बबन मोरेजर इंटरनॅशनल ह्युमन राईट्स, त्याचप्रमाणे महाराष्ट्र गोवा या देखील आपण पाहिलं तर इंटरनॅशनल ह्युमन राईट्ससाठी ज्यांचे योगदान आहे, ट्रस्टी ऑफ सुहासिनी भालेराव फाउंडेशन 24 तसेच समीर बबनजी मोरे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। BA त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या म्हणून ज्यांनी योगदान दिलं, निश्चितच आपले योगदान आपण या ठिकाणी पाहत आहोत। ग्राउंड नंबर 5 वर आईस बॅग पाठवा लवकर। ग्राउंड नंबर 5 वर ट्रस्टी ऑफ सुहासिनी भालेराव फाउंडेशन, त्याचप्रमाणे जे योगदान आपण पाहत आहोत इंटरनॅशनल ह्युमन राईट्ससाठी महाराष्ट्र गोवा कर्नाटका या क्षेत्रासाठी ॲडमिनिस्ट्रेशन दादर सोशल फ्रेम बिझनेस डिजिटल मार्केटिंग अनालिसिस च्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। अखिल भारतीय महिला मराठा महासंघ सामाजिक संस्था मुंबई खजिनदार स्मिता वारद मॅडम, ठाणे विभाग अध्यक्षा सुवर्णा पाटील मॅडम, कांदिवली विभाग अध्यक्ष स्नेहल परब आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या स्पर्धेच्या प्रमुख आयोजिका, या स्पर्धेच्या प्रमुख शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेतून हा दैदिप्यमान कबड्डीचा 42वी मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पाहतोय, त्या संयोजन या कंपनीच्या संचालिका अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या मुंबई सरचिटणीस नम्रता भोसले मॅडम। हा कबड्डीचा दैदिप्यमान सोहळा देखील सुरू आहे आणि आज या अंतिम दिवशी आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आणि मनस्वी आभार आणि स्वागत आहे। क्रमांक 2 वर ज्या 2 संघांना कुमारीगट सहाय्यक इंदर वेधिकारी इंदर राठोड, तिसरी चढाई प्रथम रसिका राणे,
या साई म्हणतात क्रीडांगण क्रमांक 2 चा ताबा घ्यावा. संपर्क साधावा. रसिका राणे आपण माईक उपस्थित सईदजी बबन मोरे साहेब, ओंकार खानविलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय स्मिता वारंग मॅडम, सुवर्ण पाटील मॅडम, स्नेहल परब मॅडम, सुमनजी परब मॅडम या ठिकाणी कबड्डी प्रेमी जे गेले 12 दिवस दादोजी बोंडे सेक्टर क्रमांक 2 चॅम्पियनशिप उपस्थित आहेत. निश्चितपणे प्रकारचे योगदान या सर्व खेळाडूंनी आणि मुंबई उपनगरातील जर आपण पाहिलं तर 42वी ही मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड असलेली स्पर्धा क्रीडा क्रमांक 5 वर आपण पाहतोय. खेलो इंडिया गव्हर्नमेंट ज्युनियर महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरसाठी ज्या प्रकारचे योगदान ज्युनियर, सब ज्युनियर त्यानंतर सिनियर पहिल्या संघासाठी आशिका पुजारी, समिती मोहिते यांना आपण स्वराज्य स्पोर्ट्स कामगिरीसाठी सुरू आहे. ग्राउंड नंबर 4 बालयोगी सदानंद बाबा अकॅडमी दैसल. जयशंकर चौक साई स्पोर्ट क्लब मानवेके रमेश संमित्र यांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. या 4 संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. 4 संघांना बाद करण्यात मागे सरका. संपल्यावरती पुढील मॅच स्वराज्य स्पोर्ट्स कुमारीगड क्रीडांगण क्रमांक 5 ची मॅच संपल्यावर रोक रोक के वीडियो बना रहा हूँ. ग्राउंड नंबर 1 वर पाणी पाहिजे बघा. लक्षात घ्या ब गट पुरुष. मी तुम्हाला वारंवार पुकारतोय, तुम्ही लक्ष देत नाही आहे. हा अंतिम पुकार आहे तुम्हाला. मी नाव घेतोय संघांचं. जयशंकर चौक क्रीडा मंडळ कुर्ला, साई स्पोर्ट्स. सेमीफायनल असले तरी निर्णय आमच्याकडे असणार आहे. तुम्हाला मी 5 मिनिटं देतोय, शेवटची 5 मिनिटं. आम्ही मगासपासून पुकारतोय तुम्हाला. काय चाललंय तुमचं? मी पुण्याच्या पुकारतोय. जयशंकर चौक क्रीडा मंडळ घाटकोपर तुम्हाला खेळण्यासाठी 3रा पुकार आहे आणि 3री वॉर्निंग पण आहे तुम्हाला. ग्राउंडवर तुम्हाला मी पुकारतोय. पंचाली चला हे घ्या, टाइम लावा. ग्राउंड नंबर सांगा आम्हाला. येत नाही काय तो निर्णय घेऊन टाकूया आपण. कमिटीला राहणार आहे नाही खेळवायचे का त्यांना वॉकआउट द्यायचं. प्लीज तुम्ही तो आम्हाला निर्णय द्यायला सांगितलेलं आहे. स्वराज्य पाठवा लवकर. शिवकन्या इकडे पाठवा तुला. स्वराज्य शिवकन्या क्रीडांगण क्रमांक 5. महिला पूर्व विभाग सिनियर टीम
उपांत्य उपविजयी संघ आपले पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यायचा. स्नेह विकास क्रीडा मंडळ भांडू अकॅडमी कुर्ला समित्र क्रीडा मंडळ घाटकोपर कुठलीही सभा ऐकली जाणार नाही, लक्षात ठेवा. चला या रेफरी. पुण्याच्या ग्राउंडवर ग्राउंड सोडा जरा इकडनं. कुमार शिवकन्या क्रीडा 5 वर झाला. शिवकन्या कांचन बाजूला स्वराज्य. हॅलो चला चला बाजूला व्हा. या नाही चला मागे. सर ब गटाच्या संघाला खेळायची इच्छा नाही, काय तो निर्णय घेऊन टाका. भूषण पेपर भूषण बघा मी पुण्याच्या सांगतो जयशंकर चौक काही निर्णय घ्यायला लावू नका जो तुम्हाला ही सिटी या इकडे रेफरी जरा नाही त्याला वॉकआउट देऊन टाका सर. उभे राहा सर. द्या स्पोर्ट्स क्लब समोर जयशंकर येत नाहीये, आम्ही वॉकआउट देतोय. चला या पुढे. चला जयशंकर सगळं येत नाही मला वाटतं. मी पुण्याचं सांगतोय या दिवसातला पहिला सामना आम्ही द्यायला जातोय. शिवशंकर कुठला जयशंकर काय नाव आहे संघाचं? रत्नदीप कुमार किशोरघाट मुले पश्चिम विभाग. फायनल रत्नदीप क्रीडा मंडळ दहिसर जय बजरंग सेवा संघ पार्ले. पहिला पुकार कुमार किशोरघाट मुले पूर्व विभाग. अंतिम सामना अभिनव क्रीडा यांनाही खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. या चारही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. समित्र क्रीडा मंडळ हा संघ उपस्थित आहे ब गटातला. आणखी क्रीडा मंडळ आपल्याला वॉर्निंग आहे. सर स्वयं जरा 2 वरती पॅचवर बनवून मारून घ्यावं. स्वयंसेवक क्रीडांगण क्रमांक 2 वरती पॅचवर बोनस मारून घ्यावं. संघ तयार आहे, ग्राउंड तयार आहे. सिनियर महिला गट पूर्व विनंती करतोय की आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. उपांत्य उपविजयी स्नेह विकास क्रीडा मंडळ भांडू महिला गट पूर्व विभाग. ओके ओके ज्या फक्त फायनलचे दोन्ही संघ थांबतील.
खाली बसा, खाली बसा. व्यासपीठावर उपस्थित शिवसेना बोरिवली विधानसभा संघटक पुस्तक क्रिकेट मी संदेशाला पाठवतो प्राईज. सेमीला हरलेल्या संघर्षाने वरती पाठवतो. शिवसेना बोरिवली विधानसभा संघटक सर कामिनी चव्हाण उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत. प्रणव ढगे त्यांनी व्यासपीठाकडे जाऊन आपली ट्रॉफी घ्यायचं, आपलं बक्षीस घ्यायचं. ज्या ज्या सामन्यामध्ये जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी ज्या सामन्यामध्ये जजेसंघ हरे चैतन्याचे नाव दिलं त्याचं नाव फक्त टाकायचं. किशोरी गट ठीक आहे, मॅच चालू करा. मुली पूर्व विभाग या स्पर्धेच्या निमित्ताने गेले 12 दिवस ही स्पर्धा सुरू असताना त्यांचे योगदान आपल्याला लाभलेलं आहे असे मराठा मित्रमंडळाचे अध्यक्ष योगेश कडू आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचे